पण यावल्याचा चहा पिऊशी वाटला. बाटली गरम आहे. पाजू का मग थोडं खाली ठेवतो थांब. आधी ना 1-2 बोट याचे पे नंतर ते पे. पण डॉक्टर म्हणे ना, डॉक्टरने चेक केलं होऊन जाईल म्हणे 4-5 तास. बाकी सगळे पण असं नाही का नैसर्गिक हिला कळणार नाही जाय का नाही. आणीला यायचं होतं का आशूला इथं आता इंजेक्शन काहीतरी दिलंय. काय दिलंय औषधं दिलंय काहीतरी आणि झोपली ती. अक्कान रावली वर राहिलंय. मम्मी गेली खाली आणायला त्यांना. काळे पाटलांना चक्कर येऊ राहिली. त्याच्या ते गोळ्या औषध इंजेक्शन पाहून कशाची जाणाराची सर का हे पोल्ट्री फार्म वरले नव्हते कोंबड्याचे डॉक्टर. कोंबड्याचे नाही मेंटेनन्स इलाज घरीच करते ऍक्च्युअली. घरीच इंजेक्शन तेवढंच कामाची आहे तुम्ही. आले आले आता बसायला जागा नाही. आले काही नाही खाली मांडे घालून बसा. आता आले राहुल शेठ आले. पुढे या अजून काही नाही. पेशंट झोपेले निवांत. एवढे काय जीव गाडी झाली दादा मी काय तुम्हाला म्हणलं तर यायचं तर या नाही सकाळी या. बर ये मग फोन केला तेव्हा काय सांगता जेव्हा खाऊन आली पोटभर. तुम्ही खाल्लं का नाही? अरे आम्ही आजले लवकर जेवलो होतो. भाजीला नाही काही तिला उलटी झालते ना मग तिला अरे आम्ही लय लवकर जेवण झालतो. भाजीला आणला मग मी मम्मी म्हणते तिला काहीच नको करायला मी करून मग नंतर जेवलं नाही का मग जेवलं मग थोडं थोडं काय आला स्वयंपाक झाला होता. पोटभर काय मी काय म्हणलं नको येऊ अजून. तुम्ही बघू शकता पेशंटला मस्त आता तिच्यावाला मेकअप चालू आहे. मेकअप नाही चालू आहे ते केस बी सुटले ना तेव्हा ती बांधून घेऊ राहिली. आणि तिला आता सलाईन लावलाय ना. हा ना केस बीस चांगले बांधून घे बाबा. डिलिव्हरी पर्यंत जातेच नको ते. मस्त मस्त चांगला आणीवाणी बांधला वडून ताडून. अक्का आली फोन आला कोणाच तर. तर मित्रांनो आशूला आत्ताच दवाखान्यामध्ये ॲडमिट करून आलोय आणि बाकीचं थोडं सामान राहिलं ते घ्यायला आलोय. आणि आता काय बोलू ते कळत नाही कारण माझ्या आतमध्ये काय फिलिंग होत आहे तुम्हाला सांगू शकत नाही. कारण तिथे गेलो ना आशू एकदम असं घाबरल्यासारखं म्हणजे आता पहिल्यांदा असल्यामुळं काय होतंय मला सुद्धा असं धगधग झालं काळजामध्ये डायरेक्ट. आणि आता मी ते सामान वगैरे घेऊन जातोय. रात्रीची 12-1 वाजला असेल माझ्या मते. रात्रीचे कंप्लीट 12 वाजले तुम्ही बघू शकता इथे कंप्लीट 12 वाजलेले. 12 वाजून 5 मिनटं झाले आणि मी आलो आहे आता घरी. आणि घरी येऊन आता मी सामान घेऊन जातो सगळं जे जे पाहिजे ते. तिला उशी पाहिजे आणि अजून माझ्या मते तिनं ब्लँकेट एक चटई सांगितली आहे ते घेऊन जातो. आनंद तेवढाच होतो आणि भीती तेवढीच वाटते मला. पण हे मी तिच्या पुढे नाही सांगू शकत कारण ते हॉस्पिटलमध्ये आता तिला प्रत्येक गोष्टीला सावरून घ्यावं लागते. आणि आता हे तुमच्यासमोर हसून बोलतोय पण माझी ऑलरेडी कंडिशन जर बघितली ना कशी झालेली आहे सांगू शकत नाही तुम्हाला.
तर चला, ज्यावेळेस सोबत असल्यावरच कळतं, बाहेर असून नाही कळत. बाहेर असल्यावर ती कंडिशन नाही आपल्याला बघायला म्हणजे अनुभवायला नाही भेटत. तर चला, मी ना आता किंवा सामान घेऊन जातो आणि जातो लवकर. आणि अजून मला काहीतरी बोलायचं होतं, पण मी आता जातो अगोदर, नंतर बोलू. तर आशू जाताना सकाळचं दर्शन घेऊन गेली देवाचं. मी पुन्हा एकदा दर्शन घेऊन जातोय जाताना आणि निघतो आता मी. ही एक उशी घ्यायची आशूला आणि माझे दोन्ही मोबाईलचे चार्जर राहिलेले, ते चार्जर घेतो मी, कारण तिथे गेल्यावर चार्जिंगची सोय झाली पाहिजे. तर चलो. ओके, घेतला लाईट. चला मित्रांनो, तर आता मी निघालोय हॉस्पिटलला. सामान घेतलंय सगळं, जे जे घ्यायचं ते, ब्लँकेट, चटई, उशी, आणि चाललंय हॉस्पिटल. म्हणजे ब्लँकेट वगैरे नेले होते अगोदरच, पण पुन्हा थोडेसे कमी होते. म्हटलं आपण तिघं चौघं नाही तर लागेल. आणि हॉस्पिटल जवळच आहे, पण मी तरी पण घरी नाही थांबणार आहे, मी हॉस्पिटलमध्ये थांबणार आहे. कारण मला पण म्हणजे मला ते अनुभवायचं आहे. मला अनुभवायचं म्हणजे आपलं घरचं, आपलं स्वतःचं माणसाचं. आता कसं असतं की जवळ थांबावं लागणार, ते नाही बाहेर थांबून नाही जमणार, किंवा घरी येऊन नाही जमणार मला. आणि तिला पण नाही, मी तिच्या जवळ नसलं तर तिला पण ते नाही होणार काही गोष्टी. त्याच्यामुळं मला तिथं थांबावंच लागणार आहे. आपल्या माणसासाठी आपण तिथं थांबलंच पाहिजे. म्हणून मी चाललो नाही, मी तिथं थांबणार आहे. मी घ्यायला आलो फक्त ब्लँकेट आणि ते. तर आता चाललोय मी आणि आनंद खूप होतोय आणि सगळ्यांचा आशीर्वाद पण आहे, त्याच्यामुळे काय नॉर्मलच होणार, त्यात काही विषय नाही. तर चला जाऊ हॉस्पिटलला. तरी आता 3-4 तास तर काहीच होणार नाही, हे नक्की. 3-4 तास तर काहीच होणार नाही, म्हणजे पार्टी डिलिव्हरी होऊन जाईल आशूची. तर सगळ्यांनी तिच्यासाठी प्रेयर करा आणि देवाकडे प्रार्थना करा सुखरूप डिलिव्हरी होते म्हणून. तर आलोय मी आता हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलची सुविधा चांगली, लिफ्ट वगैरे सगळ्या सुविधा आहे, त्याच्यामुळं काही वेळ नाही लागत खाली वरती जायला. तर आता सगळे बसले, आता वेट करून राहिले. 12 वाजून 23 मिनिटं झाली. आशू इकडं, ती काय झोपाना, तिला काय झोप आहे? आनंदाचा दिवस, आनंदाचा दिवस आहे. झोप उडाली बाई. झोप उडाली. सासूबाई तर काय हो, सासूबाई सुद्धा मोड झाली होती मगाशी. अक्का आणि सुरेखा काय जेवली नसेल एवढी खास. आपल्या मनात नाही देणार ते, आपण दाबून जेवलो. आमचे जेवण झाले बा, आम्ही लवकरच जेवलो होतो. एवढी भूक लागली होती म्हणलं आता आहे ना आजी काळी मला भाजी कर बोंबलची लई दिसन केली, हा. करच आज केली. ते जेवायचं झालं, त्यांचा हात धुवायचा राहून फोन उचलला, डबल दादा होतो फोन आला, अक्का आता तुला जावं लागतं काही तेवढं तुम्ही अक्का कधी बरं म्हणले घे इकडे. मला कळालं मी नाही, मला इथं फोन आला, मला भूक लागली होती. पेशंट हसतंय. पापडाची भाजी आज लई भारी झाली बरं का. मला आणि नाही मला कसं वाटलं हिला उलट्या झाल्या ना दुपारी. मी म्हणलं मग हिला भूकच बरं झालं, हिला भूकच आतमध्ये पर्स वाटत थोडी. आणि मग ना म्हणलं हिला भूक लागलं, मग पटकन पीठ मळलं बरं का. आणि म्हणलं यांना एक फोन तरी करू असंच. मग आखी रात्र आज अशीच घालायची बोलता इतक्यात आता तुम्ही एक विचार हा ना, करा. रात्र टप चालली. आम्ही हा ना, किती वाजता आलो होतो आम्ही. अक्षरशः आम्ही 8:30ला 9:30ला तुम्ही कस काय हा ना, इतक्यातच काहीच समजलं नाही. आणि हे आल्या 10 वाजता, 10:30. तुम्ही यायच्या आधी आम्ही आलो फक्त 5-10 मिनिटं. इतक्यात टाइम झाला बरं निघून चालला. मग टाइम मला काही वेळ नाही लागत. मग मी काय केलं, घर झाडले, मी म्हणलं आता पटकन, म्हणजे असं माहितीच नव्हतं ना. भांडे घासून सारखं येणे तो पिक्चर लावला तो पाहू म्हणलं पटकन भांडे घासून बरं का. आणि भांडे घासायला जायचं, मग ही अशी म्हणली मला. मग मी म्हणलं मग चला यांना तिथून पुढे आम्ही तयार केली. मग तुम्हाला फोन केला. तर मी सुरेखाला येऊ राहिले आंबाळे.
मग मी काय म्हणलं नाही, मी म्हणलं, मम्मीला फोन करते का पण मग एवढं रात्रीचं कसं नाही ते म्हणते पण मग अक्काचं नाही तेवढं काय झोपा मोडायचे बाकीच्या तुझ्या ऍसिडिटी होईल. हसूला लय भूक लागली ती. किती वाजली कंप्लीट आता आहे ना माझ्या मध्ये 2 वाजत आले असेल. आणि ना मी जाऊन आणलाय हे बघा. 2 वाजता जाऊन दाजीने घेऊन आले. नशीब का तिथं काहीतरी चालू होतं गरम. तिचं नशिबाला चांगलं आहे बरं का खरं. मग तिला जे आवडतं ते भेटलं. नशिबाला चांगलं आहे. कुरकुरीत आहे ना शिवाय गरम आहे शिवाय. आणि थोडस लवकर जेवण केलं त्याच्यामुळे थोडी भूक लागली. लवकरच केलं. हे जाऊ दे. फार तुला शेवटची इच्छा म्हणजे आता पण डिलिव्हरीला आली तरी तू इच्छा झाली तर तुला भेटलं तुला. नाही असं नाही काही ते. बाळाला सगळं आवडीचं खायला. यांची एक झोप झाली आहे ना आता खोटड्या आणि बोलत माझी बाई पण मी जागा आहे यांची. हे काय खाली हे काय उश्या बिश्या हे काय. आणि आम्ही दोघं इथं बसेल नवरा बायको. हा 1:45 2 मिनिटं कमी म्हणजे 2 वाजलेचे. 2 वाजले असं 2 वाजता मस्त क्रेप मस्तच असतं तळलेला कुरकुरे ते चालू आमच्या पोटात दुखलं असतं. एक विचार करा ते काय आता तुम्ही जेवण करून नेले करून. मला भूक लागली होती. मी म्हणलं दाजी घेऊन फोन करून परत सांगावं सगळ्यांना. हा ना मग मी एकच प्लेट आणली. तेव्हाची सांगत होते मी जेवायला बसले तेव्हा फोन आला तर मी जेवले नाही. धर तू कुरकुरे काय धर. चिप्स काय नको. ज्यादा मोठा आणलाय उरले तर दे ग तिला. तिला राहील ते नको ती नाही खाणार. आता नाही खायची. जाऊ दे उरले तर तिला. उरले तर बरं का तशी नको देऊ. काही नको मला तुम्हीच खा. दाजींची जास्त करू राहिली. ती त्यांना जरा चिंगूसपणा करते आणि त्याच्यामुळे म्हणावं लागत होतं. माझं एवढं असं खर्च करणार दाजी नाही भेटणार कुठं. असं त्यांना सांगावं लागतं अगं. ऐक ना असं बोल काय काय म्हणते. असं खर्च करणार दाजी फक्त बायको पुरतं दान ठेवण्यावर काहीच नाही आणली. आता बायको 2 जीवाची तुम्हाला काय झालंय. आम्ही तिला गोडी बसलोय ना. आणि इथं मी काही नुसतं काय राखण बसलोय. हा. मी नाही काही इथं. तुम्ही राखेनच बसा पण. मग मी नाही काही इथं काय तू एकटीच काय मानाची. तुम्ही खाऊन द्यायला अशी ना आम्हाला काय माहिती. इथं आम्ही जेवेल नाही अरे असू. आपण दोघं जेवेल नाही आज म्हणलं. बाहेर पा बाहेर पा. तू मग काय पान वा. आज मी 3 चपात्या खाल्ल्या. 3 नाही मग 5 खाल्ल्या असं. 4 नाही बारीकले आता. इथे चपात्या तरी एवढ्या पुरी आणि चपात्या. आधी 3 दिवस त्यानंतर 1 दिवस छान. मम्मी खरंच कधी कधी लय बारीक बारीक चपात्या करते. खायला तरी भारी लागते. तर आम्ही चाललोय आता घरी. हक्कान त्यांना घेऊन चालू फोन सकाळी यांना पहिलं सकाळी घरी घेऊन जातो. आणि रात्रभर काही कुणीच झोपलं नाही. सगळ्यांचे डोळे बघा काही सुटलेले. पेशंट हसत आहे अजून. पेशंटचं काही नाही. असं तर काय तिचा हात तिच्या दुखण्यापेक्षा याचं दुखणं तिला जास्त झालं. सलाईन लावलं ना तिला आणखी त्रास झाला. तिने हात लावता येत नाही कुठं तिला. तर आम्ही आता घरी जाऊन अक्का आणि यांना घेऊन जातो सासूबाईला. तुमचं चालू द्या फोन दर. मी आता चहा बी घेऊन दर करून. हा तुम्ही ना ते यांना सोडून चहा पाणी आणा तिला. तर सासूबाईला ना अक्काला सोडलंय घरी मी इथं. आणि आंघोळ करून मी चाललोय इथं. चाललाय त्यांचं स्वयंपाक करून राहिले डबा करून राहिले सासूबाई. काय आलं चाललंय डबा करून राहिले. मी जात चहा घेऊन. ती बाटली कुठे आहे आपली. चहा नेतो मी त्यांना आणि नाश्त्याला काहीतरी घेऊन जा. तुम्ही आवरले फोन करा. वर मोटर चालू बंद कर बरं का. बंद करून टाक. पाणी जर संपलं तर चालू कर. पप्पा तर सकाळी किती वाजता निघाले ते घरून. 7 वाजता. बरंच लवकर आलं. रात्री झोप आली का. हा मग बरं रात्र नाही निघाली. हा ना डॉक्टर मला म्हणले तेवढं तर घेतलं असतं ना डिलिव्हरी झाली असते आता. म्हणजे होऊन गेली असते पार्टीच्या आधीच 3-4 वाजता. तर आता आशूला छान ते सकाळी द्यायचे. सूर्यकाल जायचंय घरी म्हणते पण आता काल जायचे तेच माहित नाही. काल जायचंय रे. मग करून चावलं त्यांना खाणं पिणं करून द्यायचं. बाकी नाही काय आवडायचं. धुणं भांडी नाही करणार. हा का दे तिला चहा दे. तर औषध घ्या तो. कोण आहे
आधी खाऊ द्या खरं लगे तुमचं औषध जोर बा बरं रात्री खरं तुम्ही असते ना हे काम तवाच झालं असतं. ही खरी ना सासूबाईनं खेळ केला रात्री. नका देऊ म्हणे नका देऊ. तर असलं सलाईन पण चालू आहे आणि इकडं ते काय मशीन लावलंय मामा ते इथं याचे ठोके बाळाचे ठोके केवढा आवाज येतोय मोठमोठे. आणि असलं थोडस म्हणजे लईच हे होऊ राहील त्रास होऊ राहिलाय. आता दुखायला लागले होऊन जाईन अर्धा एक तास 1-1.5 तासात व्हायला पाहिजे. ते बाळाचे ठोके मोजायचं मशीन. कोणाच फोन आहे? हा थोडे थोडे म्हणजे झालेच आहे. आता चालू सगळ्यांचे चेहरे जरा पडले. लेबर पेन सुरू झाले आताशी म्हणजे दाजींना लोड आलेलं दिसतंय. लोड आला मॅडम त्या आधी तुम्हाला लोड आला वाटतं. इकडे यांचे बिचारे पाण्यासारखे झालेले. मशीन लावलेले जास्त तकलीफ होऊ राहिली आता थोडी जादा तकलीफ झालं. आता काय 15-20 मिनिटं दम काढायचा फक्त. किती वाजले रे आता? बा कशाचं नाही तिनं कमी केला ना आवाज. कमी केला मला ते येत होतं ना. कमी केला ना तिनं. लय दुखायला लागलं येईल ना आवाज त्याच.